डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काय सत्य आहे किंवा तो खरंच पोलीस अरेस्ट आहे का? याबद्दल आपण सविस्तर माहिती ह्या एपिसोडमध्ये समजून घेऊयात. काल परवा मला एक फोन आलेला. त्या फोनवरती म्हणजे तो फोन होता राजस्थानवरून. नवीन नंबर होता म्हणून मी फोन उचलला. फोन उचलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, की मी पोलीस सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमधून बोलतोय आणि तुम्ही हे घोटाळा केलाय. त्याच्या बदल्यामध्ये तुमचे हे मला फोटो सापडले, असं सापडलं, व्हिडिओ सापडले आणि त्याने मला ₹50,000 मागणी केली. मी फोन तसाच ऑन ठेवला. म्हटलं ठीक आहे, ठीक आहे, पाठवतो, पाठवतो असं थोडा वेळ त्याला एंटरटेन केलं आणि त्याच्यानंतर त्याची पूर्ण नंबरची माहिती काढली, ट्रॅक केलं, सगळं केलं आणि ते नंबर होता फ्रॉड. मग त्याला मी तोच नंबरवरती त्याला थोडंसं जोरात बोलायला सुरू केलं आणि त्याची पूर्ण डिटेल्स काढायला मी सुरुवात केली. शेवटी म्हणजे आता हे आम्ही शिकलेले थोडंसं माहिती होतं, की म्हणजे काय आहे, काय नाही हे प्रकरण. ते मग मी त्याला शिव्या पण घातल्या आणि फोन नंतर तो ब्लॉक करून टाकला. पण त्याच्या एक 2 दिवस अगोदर एक मला नाशिकवरून कॉल आलेला. म्हणजे त्या गृहिणी होत्या म्हणजे घरगुती काम करत होत्या. त्यांना पर्सनल लोन देतो म्हणून एच-डी-एफ-सी बँकेचा मी एम्प्लॉयी आहे असं सांगून त्यांच्याकडून तब्बल ₹40,000 जवळपास पैसे काढलेला आहे. म्हणजे पहिलं ₹500 मागितले, नंतर 2,000 मागितले, नंतर 5,000 मागितले, 7,000 का? तर कारणं असे सांगायचं तो, की आता बघा थोडकंच राहिलंय. तुम्हाला 20,00,000चं लोन मिळणार आहे. साहेबाला 5,000 द्यायचे किंवा अर्जाची फीस द्यायची किंवा असं काही द्यायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्र हो, कुठलीही बँक तुमच्याकडून एकही रुपया घेत नाही लोन ॲप्लिकेशनसाठी. हां, लोन अप्रूव्ह झाल्याच्या नंतर त्या लोनमधून 1%, 2%, अर्धा टक्का जे काही त्यांचे चार्जेस आहेत ते डिडक्ट करून घेतात, परंतु तुम्हाला पैसे मागत नाहीत. तसंच कुठल्याही गव्हर्नमेंटचा अधिकारी किंवा गव्हर्नमेंटच्या खात्यातला अधिकारी त्या व्यक्तीला तुमच्याकडून ऑनलाईन पैसे मागवण्याचा अधिकार नाही. कुठल्याही व्यक्तीला नाही आणि असं जर काही होत असेल किंवा कोणी मागत असेल, तर तो स्कॅम आहे आणि तो बेकायदेशीर आहे. तो कुठल्याही कायद्याला धरून नाहीये. म्हणून लोनसाठी किंवा कुठल्या कारणासाठी गव्हर्नमेंटचे अधिकारी सांगून किंवा बँकेचे अधिकारी सांगून किंवा अजून कुठल्या सांगून जर तुमच्याकडून कोणी पैसे मागत असेल आणि तुम्ही थोडेसे पैसे बऱ्याच वेळेला काय होतं आपण पैशाच्या अडचणीत राहतो म्हणून लोकं पाठवत राहतात बाबा हां, हे पाठवलं तर माझ्यासोबत सुद्धा भरपूर वेळेला झालेलं आहे. परंतु अशी कुठलीही सिस्टम किंवा अशी कुठलीही पद्धती अवेलेबल नाही आहे. म्हणून कोणालाही ऑनलाईन पैसे किंवा असं काही पाठवायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन कुठल्याही गोष्टींवरती ज्या लिंक येतात त्याच्यावरती क्लिक करायचं नाही. जर तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलं, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमची सगळी इन्फॉर्मेशन त्या घोटाळेबाजाकडे जाते आणि तो तुमचा मोबाईल हॅक करून बँकेचे सगळे पैसे त्याच्या अकाउंटवरती ट्रान्सफरसुद्धा करून घेऊ शकतो किंवा त्याच्याकडे तुमचे काहीतरी असतील फोटो आहेत, व्हिडिओ आहेत असं दाखवून तुमच्या घरच्यांना पाठवू शकतो. हे सुद्धा सांगून तुमच्याकडून ते पैसे काढू शकतात. आता हल्लीच्या काळामध्ये एआय टूल तुमच्या आवाजाचं क्लोनिंग करतात. म्हणजे तुम्ही जसं बोलतात तसंच बोलतात किंवा तुमचे जसे घरचे बोलतात तसंच बोलतात आणि तुमच्या घरी फोन लावून सांगतात, की ह्या माणसाला इथं ॲक्सिडेंट झाला, ह्याला पैशाची गरज आहे, पैसे पाठवा म्हणून. हल्ली म्हणजे अगदी 1 आठवड्यापूर्वी माझ्या वाईफला कॉल गेलेला. माझ्याच आवाजामध्ये कॉल गेलाय आणि सांगतोय, की ह्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, ॲडमिट करायचे पैसे लागणार आहे द्या म्हणून. आणि मग मला माझ्या नंबरवरती फोन आला, "तू त्या नंबरवरून कशाला कॉल केलाय?" म्हणून. मी म्हणालो, "अरे नाही," म्हणलं, "मी नाही केलाय." तर म्हणजे याचाच अर्थ असा, घोटाळे खूप अतिशय जास्त प्रमाणामध्ये होत आहेत ऑनलाईन आणि इंटरनेटच्या ह्याच्यामुळे हा एक ड्रॉबॅक्स आहे, की तुमची इन्फॉर्मेशन अवेलेबल होत असते. म्हणून कुठल्याही गोष्टीवरती क्लिक करत असताना थोडीशी सावधानी बाळगा. एकदा चोरी झाली तर फक्त पोलिसला दोष देऊन काही फायदा नाही, की पोलीस काम करत नाहीये किंवा माहिती आणत नाहीये. आता 140 कोटी लोकं आहेत आणि काही लाख पोलीस आहेत. तर हे कसं शक्य आहे? तर म्हणून स्वतःची जिम्मेदारी समजून कुठल्याही फालतू गोष्टींवरती क्लिक करता कामा नये. तर चला आपण समजून घेऊयात, की डिजिटल अरेस्ट आहे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. घोटाळेबाज असा दावा करतात व्हिडिओ कॉलद्वारे तुम्हाला किंवा कुठलाही WhatsApp किंवा Skypeवरती कॉल करतात आणि सांगतात, की मी सीबीआय आहे, मी पोलीस आहे, ईडी आहे आणि तुम्ही अटक झालेला आहे. तुम्हाला ऑनलाईन अटक केलेली आहे. ते जर सोडवायचे असेल तर पैसे द्या, असं ते सांगतात. परंतु कुठलंही अशी गोष्ट ऑनलाईन अटक किंवा ऑनलाईन ईडी, सीबीआय वगैरे चौकशी करत नाही. म्हणून ह्या गोष्टी करता कामा नये. पोलीस किंवा कुठलंही डिपार्टमेंट जर तुम्हाला चौकशीसाठी बोलवत असेल, तर ते कायद्यानं अगोदर नोटीस पाठवते.
नोटीस निघत असते. नोटीस पोस्टाने किंवा आपल्या घरी येते. त्या नोटीसवरती आपली सही असते आणि मग जाऊन आपण त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तिथे आपण इन्क्वायरीला बसत असतो. परंतु अशा काही जर घटना झाल्या, ऑनलाईन WhatsAppवरती जर कोणी तुम्हाला म्हणत असेल, की मी ईडीचा आहे, मी बीडीचा आहे, मी सीडीचा आहे, तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. लागलीच जाऊन पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करा किंवा सायबर क्राईमला सुद्धा तुम्ही कॉल करून इन्फॉर्म करू शकता. घोटाळा हा कसा होतो थोडक्यात समजून घेऊयात. पहिलं संपर्क होतो. संपर्कावरून तो अधिकारी किंवा सरकारी नंबरवरून किंवा कॉल स्पूप्ड कॉल कॉलर आयडी तयार करून ते कॉल करत असतात. त्याच्यावर तुम्हाला ते एक्झॅक्टली नावसुद्धा दिसतं, की म्हणजे समजा SP, DSP हे ते किंवा CBI असं डिपार्टमेंटच्या नावासहित ते कॉलचे डिटेल्स येत असते. दुसरी गोष्ट असते त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग किंवा ड्रग्ज केसमध्ये तुमचे नाव असल्याचे सांगतात. म्हणजे समजा तुमचा आता बिझनेस आहे किंवा व्यापारी आहे, तर सांगतात की एक अंदाज पकडून की तुमचं ह्या केसमध्ये मनी लॉन्ड्रिंगमध्ये नाव आलंय, तुम्ही मला एवढे पैसे द्यायचे, मी तुमचं नाव काढून टाकतो. हे अशा म्हणजे अशा काहीतरी घटना करतात किंवा सांगतात ऑनलाईन तुमचं सेक्स रॅकेटमध्ये नाव आहे, तुम्ही कुठंतरी स्पामध्ये पकडला गेले, तुम्ही कुठेतरी समजा रेड लाईट एरियामध्ये पकडला गेले, तुमचे माझ्याकडे फोटो आहेत, असं काहीही घटना तयार करतात आणि ते सांगतात. म्हणजे भीती तयार करतात. आणि दुसरी गोष्ट तपास म्हणून डिजिटल अरेस्ट म्हणजे काय, की तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती घेऊन येऊन तुम्हाला तपास करायच्या नावाखाली सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडून काढत असतात. म्हणजे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली व्हिडिओ कॉलवर तासनतास थांबून तुम्हाला ठेवतात, तुमची माहिती विचारत राहतात, तुमची डिटेल्स काढून घेतात आणि तुम्हाला पैशाची सुद्धा मागणी करून पैसेसुद्धा घेत असतात. त्याच्यानंतर खंडणीसाठी, व्हेरिफिकेशनसाठी पैसे ट्रान्सफर करण्यासुद्धा तुम्हाला भाग पाडतात. म्हणजे पैसे पाठवा, तुमच्या ह्या सगळ्यातून नाव काढून टाकतो आणि शेवटी पैसे मिळताच तुमचा सगळा संपर्क तोडतात आणि पळून जातात. म्हणजे अशा पद्धतीचा हा डिजिटल अरेस्ट म्हणजे इंटरनेटच्या युगामध्ये घोटाळा करण्याची एक नवीन पद्धत ह्या चोरांनी शोधलेली आहे. ते खोटे असूनही खरे का वाटते हे थोडक्यात आपण लक्षात घेऊयात. ते पोलीसचे कपडे घालून किंवा CBI इन्स्पेक्टरचे कपडे घालून सगळं असं ते बघा सिस्टम तयार केली त्यांनी. मागे ग्रीन पडदा लावलाय. आता मी जरी बघितलं तर माझ्या हॉलमध्ये बसलोय. परंतु माझ्या मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला कसं दिसतंय? तर हे ग्राउंड मी पोलीस स्टेशनसारखं करू शकतो. CBI सारखं सुद्धा करू शकतो मी. इंटरनेटच्या युगामध्ये व्हिडिओचं बॅकग्राऊंड चेंज करणे चुटकीचा खेळ आहे. मी मागलचं बॅकग्राऊंड आता मी माझ्या बेडरूममध्ये बसून आहे समजा, तर मी हे चेंज करून मी त्याला CBI सारखं करू शकतो. तर त्याच्यामुळं असं वाटतं की मी कुठेतरी CBIच्या ऑफिसमध्ये बसलोय. म्हणजे ह्याचाच अर्थ असा, बनावट गणवेश आणि ओळखपत्र घालतात, म्हणजे आणतात, खोटी कागदपत्रे बनवतात, बनावट स्टुडिओचा सेटअप करतात आणि मानसिक दबाव देऊन तुम्हाला म्हणजे वेळोवेळी दबाव देऊन विचारण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला खरं वाटतं. डिजिटल हाऊस अरेस्ट म्हणजे काय हे पण जरा समजून घ्या. तुम्हाला कोणाशीही बोलण्यास मनाई केली जाते. तुम्हाला व्हिडिओ कॅमेरा सतत चालू ठेवण्यास सांगितला जातो. कुटुंबापासून आणि खऱ्या पोलिसांपासून तुम्हाला तोडले जाते. एकाकी पाडून भीती घालणे हे त्याचे मुख्य हत्यार असते. तर याचाच अर्थ असा की तुम्ही बंद खोलीमध्ये असता, तुमच्यावरती कॅमेरा कंटिन्युअसली चालू असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जे सांगलं ते तुम्हाला करून सगळी माहिती देऊन तुम्हाला पैसा द्यायला ते भाग पाडतात. म्हणजे हा सुद्धा एक फ्रॉड आहे आणि हा झाला तर न भीता पोलिसला रिपोर्ट करा. काहीही फरक पडत नाही. तुमचे कुठलेही नागडे फिगडे जरी फोटो जरी पडले तरी मित्र काही फरक पडत नाही. हे AIचा जमाना आहे. फोटो मॉर्फिंग हे क्विक आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थांबवू शकता. आता याला कोण कोण बळी पडू म्हणजे कोण कोण बळी पडलेला आहे ते पण पहा. 54,000 कोटी रुपये 2021 ते 2025 मध्ये चोरल्या गेलेले आहेत. मुंबईमध्ये एका महिलेची 3.5 कोटीची फसवणूक केली. तो त्या सुप्रीम कोर्टाचा जज म्हणून त्याने दाखवलं. हैदराबादमध्ये 30 लाखाची फसवणूक केली, डॉक्टर आणि पास्टरचं दाखवलेलं आहे. कोलकात्यामध्ये व्यापाऱ्याकडून 5.5 लाख रुपये लुटलेले आहेत. अहमदाबादमध्ये 15.2 लाख गेले. निवृत्त व्यक्तीचं सगळं पेन्शन घेतलं त्यांनी. तुमच्या अकाउंटला पैसे आलेले समजलं की ते अशा घटना घडायला चालू होत असतात. म्हणून जर आपल्यासोबत असं काही होत असेल तर तुम्ही आमच्याशी सुद्धा संपर्क साधून माहिती घेऊ शकता. आम्ही सुद्धा मदत करू त्याच्याबद्दल. परंतु असं जर काही झालंच तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन लागलीच रिपोर्ट करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यांनी काही जरी धमकी दिली, मी व्हिडिओ टाकतो, असं टाकतो, तसं टाकतो, काही फरक पडत नाही. ते सगळे टेकडाऊन करता येतात. पोलीस त्याच्यावरती ॲक्शन करू शकते. आपलं सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंट त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकते. त्याच्यामुळे भिण्याची काहीही गरज नाही. आता धोक्याची घंटा हे कशी आहे लक्षात घ्या. म्हणजे हे जर आपल्यासोबत घडत असेल तर आपण सावधान व्हायला पाहिजे. अनोळखी नंबरवरून अचानक व्हिडिओ कॉल आलाच तर तो उचलू नका.
तुम्ही गुन्ह्यात अडकला आहात अशी धमकी मिळालेली असेल तरीही त्याला रिस्पॉन्स देऊ नका, कॉल कट करून टाका किंवा पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा. पैसे ट्रान्सफर करा, तपासणीनंतर परत मिळतील असं म्हणत असेल तर करू नका. कोणालाही न सांगण्याची सक्ती असेल तर हे सगळे घोटाळ्याचे संकेत आहेत, हे टाळा. सगळ्यात जवळच्या व्यक्तींना सांगून त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करा. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्वरित फोन कट करा, म्हणजे इमिडिएटली फोन कट करा. फोन चालू ठेवला तर बरीच इन्फॉर्मेशन जाऊ शकते. त्या कुठल्याही कॉलला उत्तर देण्याची गरज नाही. पैसे पाठवू नका. OTP किंवा बाकी आधार डिटेल्स किंवा पॅन कार्ड अशी कुठलेही डिटेल्स त्याच्यावरती शेअर करू नका. आणि खात्री करा की ही सरकारी वेबसाईट जी आहे त्याच्यावरूनच, म्हणजे ती वेबसाईट आहे का किंवा ती डिटेल्स आहे का, सगळे आहे का, आणि इमिडिएटली पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट करा. पैशाचा कुठलाही व्यवहार करणं टाळा. कुठलीही पर्सनल माहिती देणं सुद्धा टाळा. आणि तक्रार कुठे करावी तर आपल्याकडे नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे 1930. या नंबरवरती कॉल करून आपली कंप्लेंट लवकरात लवकर रजिस्टर करण्याचा प्रयत्न करा किंवा या वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्ही आपली कंप्लेंट देऊ शकता. तर लक्षात ठेवा मित्र हो, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ही डिजिटल अरेस्ट कायदेशीर नाही. पोलीस कधीही व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाहीत. सरकारी अधिकारी पैशाची मागणी फोनवरती किंवा व्हॉट्सॲपवरती किंवा व्हिडिओ कॉल थ्रू करत नाहीत. संशय आल्यास 1930 कॉल करा. हा जनहितार्थ नंबर जारी आहे. आणि हा एपिसोड आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. ह्या व्हिडिओमुळे आपण एखाद्या व्यक्तीचं भलं करू शकतो आणि कोणासोबत जर घोटाळा झालाच तर त्यांचेसुद्धा पैसे आणि त्यांची सगळ्या ज्या समस्या आहेत त्या आपण या एपिसोडच्या माध्यमातून वाचू शकतो. जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. तर मी आपली रजा घेतो. थँक्यू, धन्यवाद पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय भारत.